जमिनीच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला झालेली अटक, मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातही वाल्मिकच्या सहभागाचा संशय व त्याच्या हस्तकांना झालेली अटक, या सर्व प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे चांगलेच अडचणीत आलेले आहेत। याचं कारण म्हणजे हे आरोपी मुंडे यांचे निकटवर्ती आहेत। वाल्मिक कराड तर प्रति धनंजय मुंडे म्हणूनच बीड जिल्ह्यात परिचित आहे। त्याच्या सर्व काळ्या धंद्यांना धनंजय मुंडे यांच्याकडून अभय दिलं जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय। हे प्रकरण आता इतकं शिगेला पोहोचलंय की त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे। वाल्मिकचे दररोज उघडकीस येणाऱ्या नवनवीन गुन्ह्यांमुळे मुंडेंचा पाय खोलात चाललाय। त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडेंना परळीत जाऊन बसण्याचा सल्ला दिलाय। मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच महायुतीच्या सर्व मंत्री व आमदारांशी संवाद साधला। तिथेही धनंजय मुंडे येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली होती। कॅबिनेटची बैठक शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबिरापासूनही मुंडेंना दूर ठेवण्यात आलेला आहे। एकूणच राज्य पातळीवर इतक्या महत्त्वाच्या घडामोडी सुरू असताना मुंडे यांना परळीत तोंड लपून बसण्याची वेळ का आलीये, जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। वाल्मिक कराडच्या गुन्हेगारी कारवायांमुळे मंत्री धनंजय मुंडे पुरते अडचणीत आलेत। मात्र वाल्मिकच्या वाढत्या गुन्हेगारीला आतापर्यंत अभयही मुंडेच देत आल्यामुळे तेच या गोष्टीला जबाबदार आहेत असं म्हटल्याचं वावगं ठरणार नाही। परळीतील आवादा पवनचक्की कंपनीच्या व्यवस्थापकाला 2 कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाल्यापासून वाल्मिक 20 दिवस फरार होता। त्याला पळून जाण्यात किंवा आश्रय देण्यास धनंजय मुंडेंचा हात होता असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे। आता तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातही त्याच्या सहभागाचा संशय व्यक्त होत असून पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली आहे। वाल्मिक हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचं स्वतः मुंडेही मान्य करतात। ज्याच्याशिवाय धनंजय मुंडे यांचं पानही हलत नाही असा वाल्मिक कराड, असे बिरुद स्वतः कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी अभिमानानं ज्याच्या नावापुढे लावलं होतं तो वाल्मिक। परळीत असताना मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाचा पूर्ण ताबा वाल्मिककडे असायचा हे जगजाहीर आहे। त्यामुळे आता जसा वाल्मिकच्या गुन्हेगारी कारवाया उघड होत आहेत तसं त्यात धनंजय मुंडेंचा काही संबंध आहे का हे शोधलं जात आहे। राज्य पातळीवर तर विरोधी पक्षांनीच नव्हे तर भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही मुंडे यांच्या चौकशीची मागणी लावून धरली आहे। या वाल्मिक प्रकरणात मुंडे इतके अडकलेत की त्यांनी नैतिकतेच्या पातळीवर राजीनामा द्यावा अशी मागणी ही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। पण आपल्या या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं सांगत मुंडे मात्र राजीनामा देणार नसल्याचं सांगतायत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हे राज्यभर गाजत असलेलं प्रकरण गांभीर्यानं घेऊन धनंजय मुंडेंनी काही काळापुरतं का होईना मंत्रिपदापासून दूर व्हावं अशी सूचना केली आहे। पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र मुंडेंचा राजीनामा घ्यायला तयार नाहीयेत। विरोधकांच्या दबावापुढे आपण झुकलो तर उद्या ते आपल्याला आणखी त्रास देतील। धनंजय मुंडेंचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाहीये, त्यामुळे ते राजीनामा देणार नाहीत असं अजित पवारांनी फडणवीसांना सुनावलंय। त्यामुळे आता या मुद्द्यावर फडणवीस व अजित पवार यांच्यातही दुही निर्माण झाली आहे। एकूणच या प्रकरणामुळे पारदर्शी कारभाराच्या वल्गना करणाऱ्या फडणवीस सरकारचा खरा चेहरा समोर आलाय। इच्छा असूनही फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊ शकत नाहीयेत, कारण त्यांच्यावर मित्र पक्षाचा दबाव आहे। मग अशा परिस्थितीत किमान माध्यमांपासून तरी मुंडेंना दूर ठेवा, सार्वजनिक कार्यक्रमात तरी त्यांना सहभागी होऊ देऊ नका, ही भाजपची सूचना अजित पवारांनी मान्य केली आहे। त्यामुळेच जेव्हा वाल्मिकला मकोका लावल्यानंतर त्याच्या समर्थकांनी परळीत आंदोलन सुरू केलं होतं ते शांत करण्याच्या निमित्तानं मंत्री धनंजय मुंडे यांना परळीमध्ये पाठवण्यात आलं। पण ऐन संक्रांतीच्या तोंडावर परळी शहर बंद असताना धनंजय मुंडे मात्र 1 दिवस घरातच बसून राहिले। त्यांनी आंदोलकांना शांत करण्याची अजिबात तसदी घेतली नाही। अर्थात वाल्मिकचे समर्थक म्हणजेच मुंडेंचेच समर्थक। मुंडेंनी एकदा आवाहन केलं असतं तर त्यांनी बंद मागे घेऊन ऐन सणासुदीच्या काळात होणारे व्यापाऱ्यांचं नुकसान टाळलं असतं। पण कदाचित मुंडेंना ते नको होतं। पण मुंडेंना परळीत पाठवण्याचा उद्देश केवळ वाल्मिक समर्थकांना शांत करणे हा नव्हता, तर दुसऱ्या दिवशी मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या आमदार मंत्र्यांशी संवाद साधणार होते। तिथं धनंजय मुंडेंची उपस्थिती नसावी या उद्देशानं त्यांना अजित पवारांनी परळीत पाठवलं अशी माहिती समोर आली आहे। महाराष्ट्रात देशमुख हत्या प्रकरणी जी राजकीय वादळ उठलेलं
ठेवलेला आहे त्याची खबर अमित शहा व नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत गेलेलीच आहे। या प्रकरणामुळे आपल्या सरकारची बदनामी होते हे ते जाणून आहेत। त्यामुळे उद्या मोदींनी धनंजय मुंडेंना पाहून जरी याविषयी काही विचारलं तर आपली पंचायत होईल या धास्तीनं फडणवीस व अजित पवारांनी मुंडेंना परळीत जाऊन बसण्यास भाग पाडलंय असं सांगितलं जातं। नंतर दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे परळीत घराबाहेर पडले। देवदर्शन घेऊन ते संपर्क कार्यालयात येऊन कामाला लागल्याचं दाखवण्यात आलं, पण त्यांनी या काळात कुणाशीही संवाद साधण्याचं मात्र टाळलं। ना त्यांनी वाल्मिक बाबत समर्थकांशी काही चर्चा केली, ना अडचणीत आलेल्या वाल्मिकच्या कुटुंबाशी संपर्क साधला। या प्रकरणात आपल्यावर जेवढी चिखलफेक झाली तेवढी पुरे आहे। अजून कुठलाही वाद ओढावून घ्यायचा नाही ही खबरदारी त्यांनी घेतलेली दिसतेय। इकडे दुसऱ्या दिवशी मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक होती, त्यातही हा विषय चर्चेला येणारच होता। त्यामुळे मुंडे यांनी मंत्रिमंडळ बैठकीस उपस्थित राहणंही टाळून परळीतच मुक्काम ठोकला। धनंजय मुंडे हे अजित पवारांचे राईट हँड राष्ट्रवादीचे बडे नेते। त्यांच्या पक्षाचं शिर्डीत 2 दिवसीय अधिवेशन सुरू झालंय, मात्र मुंडेंनी आजारपणाचं कारण पुढे करून तिकडे जाणंही टाळलंय। असे किती दिवस धनंजय मुंडे परळीत तोंड लपवून बसणार आहेत असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। दुसरीकडे भाजपचे आमदार सुरेश धस व सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या रोज पुराव्यानिशी नवनवीन आरोप करून वाल्मिकच्या गुन्ह्यांचा पाढा वाचतायत। सोलापूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांची त्यानं हार्वेस्टर खरेदीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याची तक्रारही पोलिसात दाखल झाली आहे। पुणे जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनीही अशाच तक्रार खासदार सुप्रिया सुळेंसमोर मांडल्या आहेत। गेल्या 2.5 वर्षात धनंजय मुंडे कृषी मंत्री होते, त्यांच्या पदाचा गैरवापर करून वाल्मिकनं अनेक शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली असंही सांगितलं जातं। या प्रकरणातही आता गुन्हे दाखल झाले, त्यामुळे वाल्मिकची आता सखोल चौकशी होऊन त्यांना अनेक लोकांची फसवणूक करून किती कोटींची संपत्ती जमा केली याचाही हिशेब केला जात आहे। कदाचित या प्रकरणात ईडी कडूनही तपास केला जाऊ शकतो। राज्य सरकारनं बीडमधील गुंडगिरीची पाळेमुळं नष्ट करण्यासाठी न्यायालयीन समितीही नेमली आहे। कदाचित या समितीसमोर मंत्री धनंजय मुंडे यांचीही चौकशी होऊ शकते, कारण मुंडे व कराड हे किती निकटवर्तीय आहेत हे लपून राहिलेलं नाही आहे। एकूणच वाल्मिक प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद अडचणीत आलंय। विरोधी नेतेही याच कारणामुळे हे प्रकरण जास्त तापवतायत, हेही तितकंच खरं। मुंडेंनी राजीनामा दिला तर कदाचित हे प्रकरण शांत होऊ शकतं, पण अजित पवार व मुंडे राजीनामा न देण्यावर ठाम आहेत, तर आमदार सुरेश धस व इतर आंदोलक मात्र राजीनामा घेण्यावर ठाम आहेत। या दोन्ही बाजूच्या ताठर भूमिकेमुळे फडणवीस सरकार मात्र पुरतं बदनाम होऊ लागले। त्यामुळे आता मुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणून फडणवीस यांनाच कठोर भूमिका घेण्याशिवाय पर्याय नसेल, हे मात्र तितकंच खरं। तुम्हाला याबाबत काय वाटतं? खरंच धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।